खबर 24 एक्सप्रेस देख रहे हैं आप और मैं हूं आपके साथ अनुष्का। केंद्र सरकार ने मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा देने के फैसले की घोषणा की है। महाराष्ट्र के 12 करोड़ लोगों के लिए ये सबसे बड़ा फैसला माना जा रहा है। पिछले कई वर्षों से चाहे महाराष्ट्र में लेखक हो या कई अन्य समूह, उन्होंने मराठी भाषा को अभिजात वर्ग का दर्जा दिलाने के लिए बहुत मेहनत की है और राज्य के उप मुख्यमंत्री भी चाह रहे थे, वही वे भी पहले से इसकी मांग भी करते आ रहे हैं। इसलिए केंद्र सरकार का यह फैसला मराठी लोगों के लिए गौरव का क्षण बताया जा रहा है। केंद्र सरकार द्वारा लिए गए इस फैसले पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोशल मीडिया एक्स पर लिखा कि आज माय मराठी के इतिहास में एक ऐतिहासिक दिन है। केंद्रीय मंत्रिमंडल ने गुरुवार मराठी भाषा को विशिष्ट भाषा का दर्जा देने का फैसला किया। उन्होंने कहा कि मैं महाराष्ट्र की 12 करोड़ की जनता की ओर से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्रीय मंत्रिमंडल के सभी माननीय मंत्रियों को हृदय से धन्यवाद व्यक्त करता। वहीं महाराष्ट्र के लोगों से पूछा गया तो उन्होंने भी इसके लिए आभार जताया। आप भी सुने महाराष्ट्र के लोगों ने क्या कहा। साथ ही देवेंद्र फडणवीस को भी हम सुनवाते हैं, वो इस मौके पर क्या बोल रहे हैं। महाराष्ट्र राज्याला मराठी भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, कर्तबगार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे कोटी कोटी आभार आणि शतशः धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे महाराष्ट्राच्या मराठी भाषेला दर्जा दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। महाराष्ट्र राज्याला मराठी भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे त्याच्याबद्दल श्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री साहेब यांना खूप खूप धन्यवाद। काल दिनांक 4 तारखेला शासकीय सेंट्रल गव्हर्नमेंट श्री मोदी साहेब यांनी मराठी भाषेला अभिजात जो दर्जा दिला त्याबद्दल मी माननीय मोदी साहेब तसेच यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रयत्नामुळे हा अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतोय। काल आपल्याला जो महाराष्ट्र भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याचा नाही का पाठपुरावा करून नाही का माननीय देवेंद्र फडणवीस यांनी नाही का मोदी सरकारच्या इथे जो रटाला लावला होता त्याचा नाही का पूर्ण मिळवल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। महाराष्ट्राला मराठी भाषेचा दर्जा मिळाला तो चांगला आहे, चांगला झालाय। महाराष्ट्राला जो मराठी भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल खूप छान वाटत आहे। त्याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो।